पडसदबाबत काय सांगणार? अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी चालू आहे आणि पूज्य शंकराचार्यजींसमवेत देशातले जे सगळे प्रमुख विविध संप्रदायाचे संत महंत आहेत असे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्याला भेट देण्याकरता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो। ही जी समिती आहे ही समिती देशामध्ये लोकांमध्ये जागरण झालं पाहिजे, समतेचा भाव लोकांमध्ये तयार झाला पाहिजे, सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे, रूढी परंपरा सोडून जे शाश्वत अशा प्रकारचा आपला विचार आहे तो विचार आपल्याला कसा त्या ठिकाणी जागवता येईल आणि सर्वांना जो काही आपला हिंदू धर्म आहे, सनातन संस्कृती आहे या संदर्भात कसं जागृत करता येईल अशा विविध मुद्द्यांवर आणि जे काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील या ठिकाणी चर्चा होते। ती चर्चा या ठिकाणी झाली आहे। मी केवळ आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे। उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की ईव्हीएमच्या घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल। मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाही आहे, कारण या लोकांची सवय आहे, हे जिंकले तर ईव्हीएम चांगली, हे हारले तर ईव्हीएम वाईट। आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे, त्यामुळे आधीच ईव्हीएमबद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे। माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे, देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिलं आहे, ओपन चॅलेंज, ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा। एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।